पुणे शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा चावा घेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील प्रशासनाने मोठं पाऊल उचललं आहे। लवकरच शहरातील भटक्या श्वानांना लसीकरणासोबतच मायक्रोचिप बसवण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात राबवली जाणार आहे। सध्या प्रायोगिक तत्वावर 600 भटक्या कुत्र्यांना मायक्रोचिप बसवण्यात येणार असून या योजनेचा उद्देश म्हणजे शहरात फिरणाऱ्या प्रत्येक कुत्र्याची ओळख पटवणं आणि संबंधित माहिती एका ठिकाणी संकलित करणं। ही मायक्रोचिप तांदळाच्या आकाराची असून RFID तंत्रज्ञानावर आधारित आहे। श्वानांच्या खांद्याच्या भागात ही चिप इंजेक्शनच्या माध्यमातून टोचली जाणार आहे। त्याचबरोबर स्कॅनर मशीनद्वारे या मायक्रोचिपची माहिती स्कॅन करता येणार आहे। चिपमध्ये श्वानाचं वय, रंग, लसीकरणाची माहिती, नसबंदी झाली आहे की नाही, रेबीजचा संसर्ग आहे का आणि तो कोणत्या परिसरातील यासारखी माहिती नोंदवली जाईल। या चिपला 15 अंकी युनिक नंबर असणार असून पुणे महापालिकेच्या हद्दीतील तसेच नव्यानं समाविष्ट झालेल्या गावांतील श्वानांच्या नोंदी ठेवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे। सध्या उपलब्ध आकडेवारीनुसार पुणे शहरात सुमारे 3 लाख भटके कुत्रे आहेत। त्यामुळे या उपाययोजनेमुळे नागरिकांची सुरक्षितता वाढवण्यास मदत होणार असून श्वानांच्या आरोग्यावर देखरेख ठेवणंही अधिक सोपं होईल, असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे।